जिथे अहवाल येणं पेंडिंग होतं त्या सगळ्या आयोंची यादी बनवून होम मिनिस्ट्रीकडे देणं आणि तशा प्रत्येक आयोवर कारवाई झाली पाहिजे। एवढंच नाही तर महिला आयोग काही फक्त एक छोटंसं एक यंत्रणा नाही आहे, त्याच्यासाठी आत्ताच्या घटकेला ना धड बजेट आहे, ना धड सदस्य आहेत, ना धड कारवाई होती आहे। असं असताना एकतर पहिला फंड उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे आमदारांना वाटण्यासाठी विकास निधी अफाट 400-400, 500-500 कोटी वाटले जातात, पण आत्ताच्या घटकेला महिला आयोगाकडे फक्त जर 3 कोटीचं बजेट असेल पूर्ण महाराष्ट्रभरात तर ती महिला आयोग कसं काम करू शकणार आहे? कारण त्यांच्याकडे ठेवण्यासाठी पगार देण्यासाठी सुद्धा जर पैसे नसतील तर त्यांच्याकडनं कुठली अपेक्षा आपण देऊ शकतो? तर पहिलं म्हणजे शासनाला महिला आयोगाबद्दल सिरियस होण्याची गरज आहे। शासनाला अनेक गोष्टी जे त्यांनी मांडले, अनेकदा मांडले, त्याची आत्तापर्यंत हिअरिंगसुद्धा झाली नाही आहे। तर मला असं वाटतं की आयोगाबरोबर होम मिनिस्ट्रीनी म्हणजे गृह मंत्रालयाने 3 महिन्यात एक बैठकसुद्धा ठेवली पाहिजे, बोर्ड मीटिंग्स ह्या रेग्युलर झाल्या पाहिजेत। अशा अनेक मुद्दे आम्ही सगळ्यांनी मांडले आणि त्याची दखल आज त्यांनी घेतली आहे आणि बहुतेक ते शासनापर्यंत पोहोचवतील अशी आम्ही आशा करू शकतो। वकील आहेत त्यांच्या विरोधात तक्रार घेऊन बार काउन्सिलकडे जात आहात, काय तुमचं म्हणणं आहे? या प्रकरणामध्ये त्यांची सनद रद्द व्हावी वकिलांची अशी तुमची मागणी? आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की हा बऱ्याचशा वकिलांचा एक त्यांची स्टाईल झाली आहे की कुठल्याही जर विक्टिम असेल, महिला असेल तर तिच्या विरुद्ध वाटेल ते बोलण्याची, एवढंच नाही तर तिच्या समोर एखाद्या व्यक्तीला उभं करण्याची सुद्धा ताकद हे वकील ठेवतात। आणि तसंच एका प्रकरणात विपुल दुशिंग यांची माहिती माझ्याकडे आली, त्यानंतर मी ताबडतोब पुणे बार काउन्सिलचे जे अध्यक्ष होते, चेअरपर्सन होते, त्यांच्याशी मी बोलले सनद रद्द करण्यासाठी। त्यांनी मला सांगितलं की आत्ताच्या घटकेला फक्त महाराष्ट्र बार काउन्सिल हे करू शकतो, म्हणून आज मी त्यांची वेळ घेतली आहे। आत्ता त्यांना पहिलं सांगणार आहे की यांच्यावर कारवाई ही तुम्हाला योग्य जी वाटेल, माझी तर अर्ज असाच आहे की त्यांची सनद रद्द व्हावी, पण तुम्हाला योग्य वाटेल ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे, म्हणजे याच्या पुढे महिलांविरुद्ध कोणी वाटेल ते बोलण्याची हिंमत नक्कीच करणार नाही। तसंच तुम्हाला धनंजय मुंडे प्रकरणामध्ये उद्या चौकशीसाठी बोलवलेलं आहे, तर एसीबीची कोणतं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं? धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध 2 प्रकरणात दोन इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजकडनं मला बोलवण्यात आलं आहे। एक तर लोकायुक्तांची जी बैठक आहे ती 16 जूनला आहे आणि या बैठकीत त्यांनी सगळ्यांना बोलवलं आहे, म्हणजे त्याच्यात मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, सचिव कृषी आणि DG महाराष्ट्र पोलीस यांना देखील त्या हिअरिंगसाठी लोकायुक्तांनी आमंत्रण दिलं आहे। या व्यतिरिक्त काल रात्री माझ्याकडे अँटी करप्शन ब्युरोकडनं अचानकपणे एक ईमेल आली। 2 महिन्यापूर्वी मी जी कंप्लेंट केली होती त्याच्यावर मला 2 दिवसात तुम्ही हजर राहा असं सांगण्यात आलं। आज आता इथे बैठक होती म्हणून मला जाता आलं नाही, पण उद्या मी त्यांच्यापुढे जाऊन माझ्याकडे आहे नाही त्या सगळ्या गोष्टी, सगळे स्कॅम्स मी त्यांच्यापुढे मांडणार आहे। तेच प्रकरण आहे का ज्यात तुम्ही ॲग्रो प्रोडक्ट खरेदी करण्याच्या संदर्भात जो भ्रष्टाचार तुम्ही उघडकीस आणला होता तेच हे प्रकरण आहे? आत्ताच्या घटकेला माझ्याकडे त्यांची 2 प्रकरणं आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही ज्याच्यात ॲग्री स्कॅम हा मोठ्यात मोठा जो स्कॅम त्यांनी सरळ उघडपणे केलेला आहे त्याची माहिती देखील मी देणार आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिटची देखील माहिती देणार आहे, पण अँटी करप्शन ब्युरोच्या ते अद्यारीत येत नाही म्हणून त्याबद्दल विशेष काही बोलणार नाही, पण कानावर नक्कीच घालणार आहे। पण आत्ताच्या घटकेला अँटी करप्शन ब्युरो काही विशेष काही करेल असं मला वाटत नाही, कारण महाराष्ट्र सदन घोटाळा असो, सिंचन घोटाळा असो, सगळ्याची चौकशी झाली, सगळ्यात चार्जशीट झाले होते, पण त्या चार्जशीटच्या केसेस जेव्हा क्लोज होतात तेव्हा आमच्यासारख्यांना असा प्रश्न पडतो की आपण लढतोय तर तो कशासाठी लढतोय? धनंजय मुंडे कालच विपश्यना केंद्रातून बाहेर आलेल्या शांती मेळावे न घेत आणि आता तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं। त्यांना विपश्यना केंद्रातनं बाहेर आल्या आता जर मी धक्का दिला असेल तर तो मी दिलेला नाही। अँटी करप्शन ब्युरोची नोटीस मला काल रात्री प्राप्त झाली म्हणून मी माध्यमांना सांगितलं। काही ऊसतोड कामगार महिलांसंदर्भात आपली काय भूमिका राहील? खरं तर त्यांचं आरोग्य धोक्यात आहे, मोठा आकडा समोर येतोय, गर्भपिशव्या त्यांनी काढलेल्या। कसं आहे की 80,000 ज्या महिला ऊसतोडीसाठी जातात त्याच्यापैकी 13,861 का काहीतरी महिलांनी त्यांची हिस्ट्रेक्टॉमी म्हणजे पिशवी काढून घेण्याची सर्जरी केली।
आणि त्या 35 ते 40 वयोगटात आहेत असा अहवाल 140 पानाचा अहवाल हा 2019मध्ये सादर झाला. त्यानंतर असं ठरवण्यात आलं की बीडमध्ये या जेवढ्या महिला जातील तेवढ्या महिलांना सरकारकडनं नो ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे सिव्हिल हॉस्पिटलकडनं. पण आत्ताच्या घटकेला बीड सोडून आजूबाजूच्या जिल्ह्यांमधनं हे केलं जातं आहे. हिस्टेक्टॉमी सर्रास होत आहेत. आत्ताच्या घटकेला 843 नवीन अशी प्रकरणं आली आहेत. तर मला असं वाटतं पूर्ण मराठवाड्याच्या सगळ्या सिव्हिल हॉस्पिटल्सना त्या डायरेक्शन्स गेल्या पाहिजेत की कुठलीही महिला जर 35-40 कुठल्याही वयोगटाची असेल आणि जर गरज नसेल तर ती पिशवी काढण्याचे डायरेक्शन्स देण्यात येऊ नये. मोठा आकडा जो आहे बीडमधला समोर येतोय याच्या वेळेला कसं पाहता? दुःख होतं की एखाद्या महिलेला तिचा इतका महत्त्वाचा असा अवयव काढून टाकेपर्यंत तिला तो ते लढावं लागतं, म्हणजे तिला ते करावं लागतं आणि तिला ते भाग पाडलं जातं आहे. त्याचं कारण असं की त्या जेव्हा ऊसतोडीसाठी जातात आणि जिथे जिथे त्या राहतात इतकी दयनीय परिस्थिती असते. त्याच्यात त्यांच्या पोटात दुखलं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली तर त्यांचा पगारसुद्धा कापला जातो आणि म्हणूनच हे सगळं होऊ नये म्हणून ते गर्भपिशवी काढून टाकतात. मला या गोष्टीची इतकी खंत वाटते की इतकं इन्सेन्सिटिव्ह असं कसं शासन असू शकतं आणि अशा गोष्टींवर तर पहिली कारवाई झाली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.